जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, वारणा मोरणा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होते? तर पहा काय विचारलेलं आहे, वारणा आणि मोरणा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होते? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा याचं उत्तर येणार मांगले। मांगले म्हणजे शिराळा तालुक्यात येथे सांगली या ठिकाणी। तर वारणा आणि मोरणा नदीचा संगम मांगले या ठिकाणी होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, दरकेसा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा दरकेसा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा कोणत्या जिल्ह्यादरम्यान आहे दरकेसा डोंगर रांगा? तर पहा आपले उत्तर येणार आहे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यादरम्यान दरकेसा डोंगर रांगा आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कलाभुवन संस्था कोणी स्थापन केली? तर पहा कलाभुवन संस्था कोणी स्थापन केली? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा कलाभुवन संस्था कोणी स्थापन केली? तर पहा याचं उत्तर आहे सी, महाराजा सयाजीराव गायकवाड। कोणी स्थापन केली? महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कलाभुवन ही संस्था स्थापन केली। तर पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय ही चिंतक मित्र समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा खूप मोठं नाव आहे, श्री शंकर प्रसादीय सोमवंशीय ही चिंतन मित्र समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा। तर पहा आपलं उत्तर काय येणार, शिवराम जनबा कांबळे। काय येणार? शिवराम जनबा कांबळे हे येणार। यांनी ही संस्था स्थापन केली। तर कधी? 1904ला। कधी? 1904ला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती बनलेले भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तो खूप सोपा प्रश्न आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण। तर ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते जे की भारताचे राष्ट्रपती बनले होते। तर आपले उत्तर येणार बी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर पहा आता आपण विचारलेला प्रश्न आहे होता, तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर खूप सोपा प्रश्न आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लुकेमिया म्हणजे कोणता आजार आहे? तर पहा लुकेमिया म्हणजे कोणता आजार आहे? तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर लुकेमिया म्हणजे कोणता आजार आहे? तर रक्ताचा कर्करोग। कोणता आजार आहे? रक्ताचा कर्करोग आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, एका वेळी जास्तीत जास्त ब्रॅकेट मिली रक्तदान करता येते? तर पहा एका वेळी जास्तीत जास्त किती मिली रक्तदान करता येते? तर 300 मिली। किती? 300 मिली एवढे रक्तदान करता येते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर रोग विचारला आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा। तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मधुमेह होतो। कोणता रोग होतो? मधुमेह हा रोग होतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल, प्रश्न इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, BMIचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा लठ्ठपणा मोजतो आपण BMIने। तर BMIचे पूर्ण रूप काय आहे असे विचारले। तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर BMIचे पूर्ण रूप काय आहे? तर बॉडी मास इंडेक्स। काय आहे? बॉडी मास इंडेक्स। म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पहिला, बॉडी मास इंडेक्स। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राधानगरी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा राधानगरी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर राधानगरी धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर।
कोणते? लक्ष्मी सागर या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भिवीपुरी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, भिवीपुरी विचारलं. भिवीपुरी जे जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर खूप सोपा प्रश्न आहे. तर कोणत्या नावाने? चैतन्यभूमी. कोणत्या नावाने? चैतन्यभूमी या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पालघर हा जिल्हा कधी अस्तित्वात आला? तर कधी अस्तित्वात आला? तर खूप सोपा प्रश्न आहे हा. पालघर हा जिल्हा कधी अस्तित्वात आला? तर 1 ऑगस्ट 2014ला. कधी? 1 ऑगस्ट 2014ला ठाणेपासून वेगळा झाला हा. तर 1 ऑगस्ट 2014ला पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पित्तळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पित्तळखोरा लेणी? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पित्तळखोरा लेणी कुठे आहे? तर हे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आहे. संभाजीनगरमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सिमलीपाल अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? कोणत्याही झालं इथं. सिमलीपाल अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर सिमलीपाल अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिसा राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. सिमलीपाल अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कांडला ओखा ही बंदरे भारतातील कोणत्या राज्यात आहेत? तर कोणकोणते बंदरे विचारले आहेत? तर कांडला ओखा ही बंदरे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरातमध्ये आहे. कुठे आहे? गुजरात या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पनामा कालवामुळे कोणत्या 2 महासागर जोडले जातात? तर पहा, पनामा कालवामुळे कोणते 2 महासागर जोडले जातात? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पनामा कालवामुळे कोणते 2 महासागर जोडले जातात? तर अटलांटिक व पॅसिफिक महासागर. कोणकोणते? अटलांटिक आणि पॅसिफिक. म्हणजे आपले उत्तर ए येणार. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरमुळे पनामा हे कालवा जोडले जातात किंवा पनामामुळे हे 2 महासागर जोडले जातात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वित्त आयोगाची तरतूद भारतातील राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, वित्त आयोगाची तरतूद भारतातील राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. वित्त आयोग कशामध्ये आहे? तर कलम 280 मध्ये. कलम 280 नुसार वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राज्य विधिमंडळात सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना कोणत्या कलमात दिला आहे? तर पहा, राज्य विधिमंडळामध्ये सभागृहाची बैठक राज्यपाल बोलवतो. तर कोणत्या कलमात ते दिली आहे असे विचारले. तर राज्य विधिमंडळात सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कलम 174 मध्ये. कोणत्या कलमामध्ये? कलम 174 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना राज्यपालाची परवानगी आवश्यक असते, हे कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक जे विधानसभेत सादर करतात राज्यपालाची परवानगी आवश्यक असते, हे कोणत्या कलमात दिले असे विचारले आहे. तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कोणत्या कलमात दिले आहे? तर कलम 202 मध्ये. कलम 202 मध्ये राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर केले जातात तेव्हा राज्यपालाची परवानगी आवश्यक असते. तर कलम 202 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे
विवाह, घटस्फोट, मृत्यूपत्र हे विषय भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या सूचीमध्ये आहे? तर कोणत्या सूचीमध्ये आहे? विवाह, घटस्फोट आणि मृत्यूपत्रे. तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर विवाह, घटस्फोट, मृत्यूपत्र हे विषय भारतातील कोणत्या सूचीमध्ये आहे? तर समवर्ती सूचीमध्ये आहे. कोणत्या सूचीमध्ये? समवर्ती सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, टिटवीचा फेरा हा कथासंग्रह कोणी लिहिला? तर पहा टिटवीचा फेरा हा कथासंग्रह कोणी लिहिला? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर टिटवीचा फेरा हा कथासंग्रह कोणी लिहिला? तर पहा याचं उत्तर आहे शंकरराव खरात. कोणी लिहिला? शंकरराव खरात यांनी टिटवीचा फेरा हा कथासंग्रह लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन कधी असते? तर खूप सोपा प्रश्न आहे हा. जागतिक लोकसंख्या दिन कधी असते? तर 11 जुलैला असते. कधी? 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पानझड ही कविता संग्रह कोणाची आहे? तर पहा पानझड ही कविता संग्रह कोणाची आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. पानझड ही कविता संग्रह नामदेव धोंडो महानोर. कोणाची आहे? नामदेव धोंडो महानोर यांची ही कविता संग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर पहा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? तर पहा याचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हमाल पंचायत रिक्षा चालक संघटना अशा संस्था कोणी स्थापन केली होती? तर पहा हमाल पंचायत रिक्षा चालक संघटना अशा संस्था कोणी स्थापन केली होती? तर डॉक्टर बाबा आढाव. कोणी? डॉक्टर बाबा आढाव यांनी ही संस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. खडकवासला धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर मोठा. कोणत्या नदीवर? मोठा या नदीवर बांधण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तो कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प भारतातील छत्तीसगड. कुठे? छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान. कुठे? राजस्थान या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 30 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.